नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण फ्लूइड मेकॅनिक्स या सब्जेक्टचं पहिलं लेक्चर बघणार आहोत आणि यामध्ये आपण इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर फ्लूइड प्रॉपर्टीज म्हणजे ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत त्याबद्दल माहिती घेऊया आणि टाईप्स ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे, तर हे बघूया. तर सर्वात पहिल्यांदा बघूया की फ्लूइड मेकॅनिक्स म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ फोर्सेस. ओके, द स्टडी ऑफ फोर्सेस ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस either at rest or in motion is known as fluid mechanics. तर फ्लुइडमध्ये बघा गॅस आणि लिक्विड दोन्ही इन्व्हॉल्व होतं. ठीक आहे, तर यामध्ये ते रेस्टमध्ये असो की मोशनमध्ये असो त्यांचं स्टडी करणं म्हणजे काय झालं, फ्लुइड मेकॅनिक्स. नंतर फ्लुइड म्हणजे काय बघा, फ्लुइड इज अ सबस्टन्स विच इज कपेबल ऑफ फ्लोविंग, मूविंग, डिफॉर्मिंग अंडर द ॲक्शन ऑफ शिअर फोर्स. ओके, शिअर फोर्समध्ये काय होतं, ते फ्लो होऊ शकतं, मूव्ह होतं आणि डिफॉर्म सुद्धा होतं. ते झालं फ्लुइड. ओके, बघा फॉर स्टॅटिक फ्लुइड शिअर फोर्स इज 0. स्टॅटिक फ्लुइड म्हणजे काय, जर ते एका ठिकाणी थांबलेलं फ्लुइड असेल त्याच्यासाठी शिअर फोर्स काय असेल, 0 असेल. नंतर बघा दोन प्रकारचे फ्लुइड येतात जनरली, एक आयडियल आणि एक रिअल फ्लुइड. तर आयडियल म्हणजे काय, अ फ्लुइड सेड टू बी आयडियल इफ इट इज अज्युम टू बी बोथ इनकॉम्प्रेसिबल अँड नॉन विस्कस. आयडियल फ्लुइड हॅज नो सरफेस टेन्शन अँड प्रॅक्टिकली नॉट एक्झिस्ट. असं कुठलंही फ्लुइड नाही आहे जे इनकॉम्प्रेसिबल असेल आणि सोबत नॉन विस्कस असेल. त्याच्यामध्ये विस्कोसिटी ही प्रॉपर्टी असल्याच पाहिजे. आणि नंतर येतं रिअल फ्लुइड. आता रिअल फ्लुइड म्हणजे काय, द रिअल फ्लुइड हॅव विस्कोसिटी, फायनाईट कॉम्प्रेसिबिलिटी अँड सरफेस टेन्शन. ते झालं रिअल फ्लुइड. तर आता बघूया एक डिफरन्स, तो म्हणजे काय, फ्लुइड आणि सॉलिड आणि फ्लुइड यामधील फरक. आता हा फरक आपण आपल्या चॅप्टरच्या रिलेटेड बघणार आहोत. तर बघा सॉलिडमध्ये बॉडी कम्स इन टू ओरिजिनल शेप व्हेन अप्लाइड शिअर फोर्स रिमूव्ह फ्रॉम सॉलिड. ठीक आहे, सॉलिड काय म्हणता येईल, आपलं ओरिजिनल शेप अँड साईज गेन करेल त्याच्यावरील फोर्स काढल्यानंतर. परंतु फ्लुइडमध्ये तसं होत नाही, तो त्याचा रिगेन करत नाही शेप किंवा साईज. ओके, त्याच्यानंतर डिफॉर्मेशन डज नॉट चेंज विथ टाईम. एकदा डिफॉर्मेशन झालं, परमनंट डिफॉर्मेशन होऊन जाते या सॉलिडमध्ये. परंतु फ्लुइडमध्ये कसं होतं, जसं जसं टाईम लॅग होतं तसं तसं डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये होत राहतं. नंतर बघा सॉलिडमध्ये ओनली डिफॉर्मेशन इज इम्पॉर्टंट. सॉलिडमध्ये फक्त आपण डिफॉर्मेशनकडे लक्ष देतो जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. परंतु फ्लुइडमध्ये बघा रेट ऑफ डिफॉर्मेशन डी थिटा अपॉन डी टी इज इम्पॉर्टंट. रेट म्हणजे टाईम. ठीक आहे, तर आपण टाईमवर जास्त महत्त्व देतो फ्लुइडच्या बाबतीत. तर आता बघूया फ्लुइड प्रॉपर्टीज किंवा ज्या बेसिक डेफिनेशन्स आहे त्यांच्याबद्दल माहिती. तर सर्वात पहिली आणि सर्वात बेसिक डेफिनेशन ते म्हणजे काय, तर डेन्सिटी किंवा तिलाच म्हणतात मास डेन्सिटी, रोने डिनोट करता येते. आणि मास डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, तर मासचे युनिट kg आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब. फार बेसिक आहे. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब आणि मर्क्युरीची डेन्सिटी 13600 kg पर मीटर क्यूब. ओके, हे बेसिक होती. त्यानंतर येतं वेट डेन्सिटी. आपण मास डेन्सिटी बघितलं होतं, इथे मास अपॉन व्हॉल्यूम आला आहे. त्याच्यानंतर आपण वेट डेन्सिटी गॅमानं डिनोट केली जाते. तर ते काय होणार आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम. फरक थोडासाच, मास डेन्सिटी तर मास अपॉन व्हॉल्यूम आणि वेट डेन्सिटी असेल तर वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट आपण न्यूटनमध्ये मोजतो आणि व्हॉल्यूम ॲज इट इज. तर बघा वेट डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 9810. हे का आलं आहे, कारण आपल्याला न्यूटन म्हणजे काय, एम इंटू जी, मास इंटू ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी, आणि जीची व्हॅल्यू 9.81 असते. ओके, तर त्याप्रमाणे हे 9810 न्यूटन पर मीटर क्यूब असेल वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, त्याच्यानंतर वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. तर आता बघा इथे आपण तसं केलं आहे, गॅमा इज इक्वल टू एम इंटू जी, वेटचं कन्व्हर्जन केलं आहे आपला. नंतर अपॉन व्हॉल्यूम, आणि तुम्हाला माहीतच आहे मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, तर रो होतो. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे रो. तर गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. आपण वरतीच बघितलं इथं बघा, रो इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. इथे मास अपॉन व्हॉल्यूम ऑलरेडी दिलेला आहे, तर त्याच्या बदल्यात आपण रो ठेवलेला आहे. ओके, तर रो इंटू जी इज इक्वल टू गॅमा. त्यानंतर येतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर, प्रेशर अँड लोकेशन. तर हे वेट डेन्सिटी जी आहे ते टेम्परेचर, प्रेशर आणि लोकेशनवर डिपेंड करते. नेक्स्ट डेफिनेशन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याला काय म्हणतात, रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी नावातच आहे याच्या. तर रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, दोन डेन्सिटीचं रिलेशन असणार आहे. ओके, तर बघा रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड.
किंवा स्पेसिफिक वेट ऑफ फ्लूइड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड फ्लूइड. आता इथे सेम शब्द येतोय. ज्या फ्लूइडची आपल्याला डेन्सिटी मोजायची आहे ते फ्लूइड आणि आपण एक कंपॅरिझनसाठी एक स्टँडर्ड फ्लूइड, ओके, आपण जनरली वॉटर म्हणून कन्सिडर करतो. तर डेन्सिटी ऑफ फ्लूइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लूइड ही झाली डेफिनेशन रिलेटिव्ह डेन्सिटीची किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची. ओके, आता बघा, स्टँडर्ड फ्लूइड फॉर लिक्विड इज वॉटर अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर इज 1 आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी इज 13.6. ओके, नंतर स्टँडर्ड फ्लूइड फॉर गॅस इज एअर. तर गॅसेस कन्सिडर करत असेल तर एअर त्याचा स्टँडर्ड फ्लूइड म्हणून वापरणार आणि कुठलंही लिक्विड असेल तर त्याच्यासाठी वॉटर ॲज अ स्टँडर्ड फ्लूइड म्हणून आपण वापरणार. इथे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर 1 कशी काय आली आहे, कारण बघा, जर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरची काढणार असेल तर डेन्सिटी ऑफ फ्लूइड किती होणार आहे, 1000. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे वॉटरची डेन्सिटी 1000 आहे आणि सोबतच जे स्टँडर्ड फ्लूइड आहे ते सुद्धा वॉटरच असल्यामुळे आपण त्याची डेन्सिटी सुद्धा 1000 घेणार आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल, 1 येईल. म्हणजे स्पेसिफिक डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1. ओके, तर बघा नेक्स्ट, स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर हे असतं इन्व्हर्स ऑफ डेन्सिटी किंवा 1 अपॉन डेन्सिटी म्हणजे काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्यानंतर सरफेस टेन्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सरफेस टेन्शन नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. तर बघा, फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे होतं सरफेस टेन्शन. ठीक आहे, तर न्यूटन पर मीटर त्याचं युनिट असेल. द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.073. ओके, न्यूटन पर मीटर. आणि हे बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे असतात वॉटरसाठी थिटा इज इक्वल टू 0 असेल आणि थिटा फॉर मर्क्युरी इज इक्वल टू 128 डिग्री. तर हे आपण बघणार आहोत अँगल वगैरे काय तर नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, नंतर येते व्हेपर प्रेशर. आता व्हेपर प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड व्हेपर ऑन अ सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर. त्याच्यानंतर नेक्स्ट, कॉम्प्रेसिबिलिटी. आता हा एक महत्त्वाची टर्म आहे. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, द व्हेरिएशन ऑफ व्हॉल्यूम ऑर डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू प्रेशर इज अ मेजर ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. ठीक आहे, तर कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. आता हा बल्क मॉड्युलस जो आहे तो आलाय सॉममधून. ओके, तर कॉम्प्रेसिबिलिटी इज काय, रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. याप्रमाणे आपण लिहू शकतो. आणि आपल्याला बल्क मॉड्युलस म्हणजे माहिती आहे की चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे, चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम. तर हे व्हॉल्यूम का होतं, नेहमी डिक्रीज होतं. ठीक आहे, बल्क मॉड्युलसमध्ये जे व्हॉल्यूम आहे ते कमी होणारं व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतो, म्हणून हे निगेटिव्हमध्ये येणार. ओके, त्याच्यानंतर जर आपण याला ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या या फॉर्म्युल्यामध्ये तर आपल्याला कॉम्प्रेसिबिलिटी इज इक्वल टू 1/k विच इज इक्वल टू -dv अपॉन v इंटू dp. ओके, तर या प्रकारे आपल्याला एक फॉर्म्युला भेटून जाईल फार महत्त्वाचा. आणि त्याचं युनिट काय असेल तर पास्कल इनवर्स, कारण ते व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूमसोबत हे कॅन्सल होऊन जाईल. तर प्रेशरचं युनिट तुम्हाला माहिती आहे पास्कल असतं. ओके, त्यानंतर बघा, जर आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला इथे जर वापरला व्हॉल्यूमच्या ठिकाणी, कारण आपल्याला माहिती आहे तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, या पद्धतीनं आपण जर फॉर्म्युला वापरला तर या प्रकारे आपल्याला कॉम्प्रेसिबिलिटीचा डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला मिळून जाईल. ओके, ठीक आहे. फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, जे कॉम्प्रेस होणार नाही त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही तर त्याची कॉम्प्रेसिबिलिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये बनवू शकतो. ओके, नंतर येतो विस्कोसिटी. आता विस्कोसिटी तुम्हाला माहितीच आहे मित्र. बघा, इट इज रेजिस्टन्स टू फ्लो ऑफर्ड बाय वन लेअर ऑफ फ्लुइड टू ॲडजसंट लेअर. विस्कोसिटी म्हणजे काय तर सरळ सरळ काय असणार आहे, ते रेजिस्टन्स असणार आहे. तुम्ही पाणी बघितलं असेल, हे बघा हे पाणी आहे, पाण्याची विस्कोसिटी वेगळी. त्याच्यानंतर हनी तुम्ही बघितलं असेल, त्याची विस्कोसिटी वेगळी. जो रेजिस्टन्स टू फ्लो तीच काय झालं त्याची विस्कोसिटी. आणि एक डेफिनेशन जर बघा, द डिफरन्स इन द व्हेलॉसिटी बिटवीन ॲडजसंट लेअर ऑफ फ्लुइड इज नोन ॲज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, आता एक कन्सिडर करा, आपलं हे जे फ्लुइड आहे ते या डायरेक्शननं वाहून राहिलं आहे. आपण एक काम करू, हा जो सरफेस आहे एवढा, ठीक आहे, हा कन्सिडर करू. इथे बघा ह्या डायग्राममध्ये हा वरचा लेअर असेल आणि हा सरफेस असेल. ठीक आहे, तर या प्रकारे हे लिक्विड, फ्लोविंग लिक्विड आहे. तर यामध्ये बघा हे असेल वाय, त्याचं अंतर. ओके, त्याच्यानंतर डी म्हणजे काय तर त्याची व्हेलॉसिटी असेल. ओके, छोटं अंतर घेतलं आपण इथे. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशनसाठी आपण एक या लेअरमधला, हे बघा हे काय एक फ्लोविंग फ्लुइड आहे, त्याचा समोरील सरफेस आहे. ओके, तर हा एक छोटासा सरफेस जो आहे तो आपण इथे 2D मध्ये बघतोय. तर त्याच्यातील सुद्धा आपण एक छोटासा एक पार्ट घेतोय आपल्या एक्सपेरिमेंटसाठी. ओके,
तर इथे काय म्हटलंय बघा, रेट ऑफ डिफॉर्मेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि आपण बघितलं होतं मग अशी फ्लुइड आणि सॉलिडच्या डिफरन्समध्ये, तर फ्लुइडसाठी काय असतं, रेट ऑफ डिफॉर्मेशन महत्त्वाचा असतो. ओके, तर रेट ऑफ डिफॉर्मेशन डी थीटा अपॉन डी टी इज इक्वल टू डी यू बाय डी वाय. डी यू बाय डी वाय काय असते, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, आणि एक एक्सपेरिमेंट केला गेला, त्याच्यानुसार असं लक्षात आलं की शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, त्याच्यानुसार आपण या प्रोपोर्शनॅलिटीची साईन काढण्याकरता म्यू वापरला गेला आहे. आणि हा म्यू म्हणजेच काय, तर एक डायनामिक व्हेलॉसिटी. ठीक आहे, विस्कॉसिटी. ओके, तर डायनामिक विस्कॉसिटी म्यू इज इक्वल टू, तर याला ॲडजस्ट केल्यानंतर टाऊ अपॉन डी यू वाय डी वाय. तर या प्रकारे आपल्याला एक फॉर्म्युला मिळून जातो. ओके, तर हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर ही असेल डायनामिक विस्कॉसिटी. आणि बघा, डायनामिक विस्कॉसिटी म्यू इज इक्वल टू टाऊ डी यू अपॉन डी वाय. आता काढायचं आपल्याला त्याचं युनिट. तर युनिट हे टाऊ म्हणजे काय, शिअर स्ट्रेस. स्ट्रेस युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर डी यू जी व्हेलॉसिटी आहे मीटर पर सेकंद, आणि डी वाय जे अंतर आहे ते मीटरमध्ये. ओके, तर हे युनिट आहे, त्याला आपण सॉल्व्ह करून घेतलं, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला आन्सर मिळेल. आणि हे बघा, हेच काय होतं, या न्यूटनचं कन्व्हर्शन आपण कशात केलं, मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, तुम्हाला माहीत आहे न्यूटन म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर ॲज इट इज ठेवलं आहे. आणि बघा, मास आपण के जीमध्ये मोजतो, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीचं युनिट जे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, परत सेकंद आणि मीटर स्क्वेअर ॲज इट इज. याला परत सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक इक्वेशन भेटतं, म्हणजे एक युनिट भेटेल, के जी मीटर पर इंटू सेकंद. के जी मीटर इंटू सेकंद. आणि हे होतं आपलं युनिट डायनामिक विस्कॉसिटीचं. ठीक आहे, हे असतं अतिशय महत्त्वाचा पॉईंट. हे युनिट आहे आपलं डायनामिक विस्कॉसिटीचं, आणि वारंवार एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे. ओके, तर बघा, आता आपण बघूया एस आय युनिट आणि सी जी एस युनिट. तर एस आय युनिट जे आपण आता काढलेलं आहे ते म्हणजे काय, के जी मीटर इंटू सेकंद. याचं जर कन्वर्जन आपण बघा सी जी एसमध्ये केलं तर हे ग्रॅम अपॉन सेंटीमीटर इंटू सेकंद. आणि यालाच काय म्हणतात बघा, याला म्हणतात 10 पॉईज. याची व्हॅल्यू किती असते, ग्रॅम अपॉन सेंटीमीटर इंटू सेकंद, याची व्हॅल्यू असते 10 पॉईज. आणि या 10 पॉईज, समजा आपण एक पॉईजची व्हॅल्यू काढायला गेलो तर 1/10 के जी मीटर इंटू सेकंद या प्रकारे त्याची व्हॅल्यू निघेल. ठीक आहे, तर हे महत्त्वाचा पॉईंट होता. आणि डायनामिक विस्कॉसिटी जे आहे ते बघा टेम्परेचरवर डिपेंड करते. ओके, डायनामिक विस्कॉसिटी व्हॅरीज विथ टेम्परेचर ओनली. त्यानंतर येतं कायनेमॅटिक विस्कॉसिटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला डायनामिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी ऑफ फ्लुइड. आपण डायनामिक विस्कॉसिटी बघितली, तर डायनामिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी ऑफ फ्लुइड हा झाला कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला. त्यानंतर येतं त्याचं युनिट. तर एस आय युनिट बघा, आपल्याला म्यूचं युनिट माहिती आहे आणि डेन्सिटीचं सुद्धा युनिट माहिती आहे. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून मीटर स्क्वेअर पर सेकंद या प्रकारे त्याचं युनिट येतं. त्याच्यानंतर एस आय युनिट आणि सी जी एस युनिट जर काढायचं झालं तर मीटर स्क्वेअर पर सेकंद हे झालं एस आय युनिट, आणि सी जी एस युनिट म्हणजे काय, तर सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेकंद. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद यालाच म्हणतात स्टोक. ठीक आहे, 1 स्टोक इज इक्वल टू सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेकंद. तर आता बघूया व्हेरिएशन्स. तर बघा, कायनॅमिक विस्कॉसिटी जे आहे ते व्हॅरीज विथ टेम्परेचर अँड प्रेशर बोथ. जी डायनामिक विस्कॉसिटी होती ती फक्त टेम्परेचरवर डिपेंड होती, परंतु कायनॅमॅटिक विस्कॉसिटी जी आहे ती टेम्परेचर आणि प्रेशर दोन्हीवर डिपेंड करतं. तर आता बघूया टेम्परेचर व्हेरिएशन्स विथ म्हणजे विस्कॉसिटीचं. तर लिक्विडसाठी बघा, जर टेम्परेचर वाढलं तर काय होईल, विस्कॉसिटी कमी होऊन जाईल. विस्कॉसिटी म्हणजे काय, तर त्याचं म्हणजे त्याचा चिकटपणा. ठीक आहे, तुम्ही मध बघितलं असेल, जास्त चिकट असते परंतु पाणी पातळ असते. तर त्याचं बघा, जर लिक्विडसाठी आपण टेम्परेचर वाढवलं तर त्याची विस्कॉसिटी कमी होते, परंतु गॅसेसमध्ये काय होतं, जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचा मॉलिक्युलर डिस्टर्बन्सेस वाढून जातात, म्हणून त्याची विस्कॉसिटी सुद्धा वाढत जाते. ओके, तर हा झाला फरक. तर आता बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ फ्लुइड, महत्त्वाचा अतिशय. तर बघा, 2 प्रकारचे इथे फ्लुइडला काय करायचं आहे, क्लासिफाईड केलं आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. ठीक आहे, न्यूटन्स लॉच्या फॉर्म्युल्यानुसार. तर एक झाला न्यूटोनियन फ्लुइड आणि दुसरं नॉन न्यूटोनियन फ्लुइड. नॉन न्यूटोनियन फ्लुइडमध्ये देखील 2 प्रकार पडतात, एक टाईम इंडिपेंडंट आणि टाईम डिपेंडंट. जे टाईमवर डिपेंड करते आणि जे टाईमवर डिपेंड करत नाही. तर बघा, डायलेटंट जे टाईमवर डिपेंड नाही आहेत ते, नंतर बिंघम प्लास्टिक आणि सुडो प्लास्टिक. नंतर येतं जे टाईमवर डिपेंड आहे, थिक्झोट्रॉपिक आणि रिओपेक्टिक. ओके, आता बघा टाईप्स ऑफ फ्लुइड. तर आपण बघितलं होतं न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन. आता न्यूटोनियन म्हणजे काय, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ न्यूटन्स. ठीक आहे, न्यूटनचा विस्कॉसिटीचा लॉ जो आहे
तर तो म्हणतोय शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शिअर स्ट्रेन. ओके, बघा शिअर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शिअर स्ट्रेन. तर द फ्लूड विच ओबेज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी इज नोन ॲज न्यूटोनियन फ्लू. ठीक आहे, तर हा आपण लॉ कन्सिडर करतोय न्यूटनचा. तर हा लॉ ऑबे करत असेल तर तो त्याला न्यूटोनियन फ्लूड. इन न्यूटोनियन फ्लूड विस्कोसिटी इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. न्यूटोनियन फ्लूडमध्ये विस्कोसिटी टाईमनुसार चेंज होत नाही, सेम विस्कोसिटी राहतं. परंतु आता बघा नॉन न्यूटोनियन फ्लूड. आता हे काय झालंय, द फ्लूड विच डज नॉट ऑबे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आर नॉन न्यूटोनियन फ्लूड. जे न्यूटन्स लॉ ऑबे करत नाही ते नॉन न्यूटोनियन फ्लूड, आणि जे न्यूटनचा लॉ ऑबे करतात ते न्यूटोनियन फ्लूड. ओके, परंतु बघा द रिलेशन बिटवीन शिअर स्ट्रेस अँड व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इज. आता थोडा फॉर्म्युलामध्ये बदल येतो. इथे हा फॉर्म्युला चालेल, परंतु जे नॉन न्यूटोनियन फ्लूड आहे त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. ठीक आहे, तर या प्रकारे शिअर स्ट्रेस इक्वल टू ए. ठीक आहे, डी बाय डी वाय रेस्ट टू पॉवर एन. हा एन म्हणजे एक्सपोनंट आहे आणि ए आणि बी जे आहे ते कॉन्स्टंट आहे. ओके, त्यानंतर बघूया आपण याचे एक्झाम्पल्स. तर बघा जे आपण प्रकार बघितले होते नॉन न्यूटोनियन फ्लूडचे, तर आपण याच्या आधी सुद्धा बघितलेले आहेत. तर ते बघायचे आपल्याला. बघा नॉन न्यूटोनियन फ्लूडचे प्रकार, तर डायलॅटन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण न्यूटोनियन फ्लूड, सुडोप्लास्टिक फ्लूड, रिओपेक्टिक, बिंगम प्लास्टिक आणि थिक्झोट्रॉपिक. तर या प्रकारे आपण एक्झाम्पल्स बघितले आहे. तर हा एक ग्राफ काढला गेला आहे. ठीक आहे, शिअर स्ट्रेस आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, या दरम्यान हा ग्राफ काढलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नॉन न्यूटोनियन फ्लूड जे आहे त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. ए आणि बी कॉन्स्टंट आहे, एन एक्सपोनंट. ओके, तर आता लक्ष घ्या, समजून घ्या, कारण याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितलं होतं की जे डायलॅटंट, न्यूटोनियन आणि सुडोप्लास्टिक फ्लूड आहेत हे टाईमवर डिपेंड करत नाही. ओके, म्हणून बघा हे एकदम ओरिजिनपासून याची सुरुवात होणार. आणि यामध्ये बघा बीची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये बीची व्हॅल्यू इथे 0 असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन कसे कसे विचारतात. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात त्याच्यानुसार तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे विचारतात त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण डायलॅटंटसाठी बघूया. एनची व्हॅल्यू, त्या एक्सपोनंटची व्हॅल्यू विचारतात आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू विचारतात. ठीक आहे, डायलॅटंट फ्लूडसाठी एक्सपोनंटची व्हॅल्यू 1 आहे आणि जे बी आहे कॉन्स्टंट याची व्हॅल्यू 0. तर ही का, कारण याची सुरुवात बघा ओरिजिनपासून सुरुवात होतात, त्याच्यामुळे बीची व्हॅल्यू 0 असेल. आणि जे ओरिजिनपासून सुरुवात होत नाही त्याची बघा व्हॅल्यू 0पेक्षा म्हणजे 0च्या इक्वल टू नसेल. ठीक आहे, आणि एक्सपोनंटची व्हॅल्यू कशी येणार मी समजून सांगतो. बघा डायलॅटंट फ्लूड, तर याच्यामध्ये एन का असणार आहे, ग्रेटर दॅन 1. आता तुम्हाला सर्व काही इथं समजून घ्यायचं आहे. या म्हणजे याची जे हे बघा टीप जो आहे ना तो वरच्या दिशेने जातोय. ठीक आहे, डायलॅटंट फ्लूडचा टीप वरच्या दिशेने जातोय, त्याची तो काय असताना त्याचा एक्सपोनंट ग्रेटर दॅन 1. आणि ज्या फ्लूडचा जो हा ग्राफचा जो म्हणजे टोक आहे ते जर खालच्या दिशेने येत असेल तर समजून जायचं यांची व्हॅल्यू लेस दॅन 1. ठीक आहे, इथे तेच असेल सेम पॅटर्न. आणि थिक्झोट्रॉपिक बघा यांची व्हॅल्यू लेस दॅन 1. तर तुम्ही या पद्धतीत लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहू शकतं, नाही तर इतका मोठा रट्टा जरी मारला तरी तुम्ही विसरून जा. ठीक आहे, आणि जे एक पाथ फॉलो करत असेल स्ट्रेट लाईन, ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू एन इज इक्वल टू 1 असेल. ओके, तर आता आलो आपण डायलॅटंट फ्लूडमध्ये. तर डायलॅटंट फ्लूड जे आहे तर त्याचे एक्झाम्पल्स बघा. बटर, क्विक सँड, राईस स्टार्च आणि शुगर सोल्युशन. तर हे झाले डायलॅटंट फ्लूडचे एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये बघा एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. ओके, आणि हे याच्यामध्ये बीची व्हॅल्यू 0 आणि हे टाइम डिपेंडंट नाही आहे. ठीक आहे, तर हे झाली याच्याबद्दल माहिती. त्याच्यानंतर न्यूटोनियन फ्लूड. न्यूटोनियन फ्लूडची एनची व्हॅल्यू 1 असणार आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय तर वॉटर. वॉटर हे एक न्यूटोनियन फ्लूड आहे. नंतर येतं सुडोप्लास्टिक फ्लूड. तर सुडोप्लास्टिक फ्लूडमध्ये एन एक्सपोनंटची व्हॅल्यू लेस दॅन 1 असणार. तर ही लेस दॅन व्हॅल्यू इथे पण पुट केल्यानंतर काय आपल्याला व्हॅल्यूज मिळेल. ओके, आणि त्याचे एक्झाम्पल्स जे विचारतात तर सुडोप्लास्टिकचे एक्झाम्पल्स बघा. पॉलिमेरिक सोल्युशन, रबर सोल्युशन, सस्पेन्शन पेंट्स, ब्लड, मिल्क आणि पेपर पल्प. तर यासारखे एक्झाम्पल झाले सुडोप्लास्टिक फ्लूडचे. त्यानंतर आता बघा इथून स्ट्रेस सुद्धा 0 होता आपला, परंतु आता काय एक या लेवलला बघा इथे काय आपण स्ट्रेस वर्सेस हे जे काढतोय ग्राफ. ठीक आहे, तर इथे बघा स्ट्रेस इथं काय इथे 0 आहे, परंतु या पॉईंटवर वाढलेला आहे. ठीक आहे, तर या पॉईंटवर काय आहे स्ट्रेस म्हणजे इनिशियल स्ट्रेस असणार फ्लूडमध्ये. ॲक्च्युअली काय असणार इनिशियल स्ट्रेस असणार. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर रिओपेक्टिक, बिंघम आणि थिक्झोट्रॉपिक हे टाइम डिपेंडंट आहे. यामध्ये इनिशियल स्ट्रेस असतो आणि बीची व्हॅल्यू काय असणार आहे 0. त्या
इज नॉट इक्वल्स टू 0. आता बघा रिओपेक्टिक. तर रिओपेक्टिक याचे एक्झाम्पल बघा, जिप्सम सोल्युशन इन वॉटर आणि बेंटोनाइट सोल्युशन. हे झाले एक्झाम्पल रिओपेक्टिक फ्लूइडचे. आणि रिओपेक्टिक फ्लूइडमध्ये एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते, कारण याची जी ग्राफ आहे हे बघा, याची जे टीप आहे तो वरच्या दिशेने आहे. नंतर येतं बिंगम प्लास्टिक फ्लूइड. तर याचं एनची व्हॅल्यू 1 असणार, कारण ते स्ट्रेट लाईन आहे. नंतर याचे एक्झाम्पल बघा, टूथपेस्ट, ड्रिलिंग मड, सेवेजेस स्लज. तर हे झाले याचे एक्झाम्पल. आणि नंतर येतो लास्ट म्हणजे थिक्झोट्रॉपिक. याच्यामध्ये बघा एनची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल, कारण ग्राफ जो आहे तो खालच्या दिशेने सरकतोय. तर याचे एक्झाम्पल लिपस्टिक, प्रिंटर इंक आणि इनेमल पेंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, टाइम डिपेंडंट म्हणजे काय लक्षात घ्या. आता लिपस्टिक वगैरे मुली लावतात, किंवा इनेमल पेंट, ऑइल पेंट वगैरे म्हणा. लिपस्टिक काही वेळानंतर, लावल्यानंतर नाही तर काही वेळानंतर काय करतात ते ॲक्च्युली व्यवस्थित असं काय म्हणतात ओठांवरती सामावून घेतं. ठीक आहे, म्हणजे काही वेळानंतर ते काय करतात त्याचा फरक जाणवतो. ओके, इन द सेन्स. किंवा ऑइल पेंट बघा, ऑइल पेंट समजा भिंतीवर मारला तर तो सुरुवातीला खराब वाटतो, परंतु काही वेळानंतर तो काय म्हणतात तो पसरून जातो. ठीक आहे, व्यवस्थित असा पसरून जातो आणि एक चांगला बिलकुल व्यवस्थित म्हणजे चांगला रंग दिसतो आपल्याला. म्हणून ते कसं आहे, टाइम डिपेंडंट आहे. ठीक आहे, तर हे झाले टाइम डिपेंडंट. तर तुम्हाला सांगितलं होतो विद्यार्थी काही कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारतात. तर बघा, डायलेटेड फ्लूइडसाठी एन इज ग्रेटर दॅन 1, याच प्रकारे जे तुम्हाला समजून सांगितलं. तर आता एक लक्षात घ्या, रिओपेक्टिक फ्लूइडमध्ये विस्कोसिटी डिक्रीजेस विथ टाइम. ठीक आहे, रिओपेक्टिक फ्लूइडमध्ये विस्कोसिटी टाइमसोबत डिक्रीज होते. त्याच्यानंतर बिंघम प्लास्टिक फ्लूइडमध्ये एक्स्ट्रा पॉईंट आहे, दिज फ्लूइड ऑलवेज हॅव सर्टन मिनिमम शिअर स्ट्रेस बिफोर दे येल्ड. बिंघम प्लास्टिकमध्ये आपण बघितलंच आहे काय असणार आहे, इनिशियल स्ट्रेस त्याच्यामध्ये असणार आहे. नंतर थिक्झोट्रॉपिक फ्लूइड. तर यामध्ये बघा विस्कोसिटी इन्क्रीजेस विथ टाइम. तर थिक्झोट्रॉपिक जे फ्लूइड आहे लिपस्टिक वगैरे, तर त्याची विस्कोसिटी काय होणार आहे, टाइमनुसार वाढत जाईल. आणि एक शेवटला पॉईंट बघा, फ्लूइड विच ॲक्ट्स ॲज अ सॉलिड अँड लिक्विड आर कॉल्ड रिओलॉजिकल फ्लूइड. ओके, जे फ्लूइड सॉलिड आणि लिक्विड दोन्ही प्रॉपर्टीज दाखवतात तर ते काय, रिओलॉजिकल फ्लूइड. तर मित्र हो, हे होते सर्व फ्लूइडचे प्रकार. ठीक आहे, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.